तुमचा हवा जेव्हा मारू ना देवीचं फोटो अभिवादन करतो सालाबाप्रमाणे सगळे सादर करीत आहोत सादर करीत आहोत एक छोटस नाटुकलं एक अति महत्वाचा विषय घेऊन आज आम्ही तुमच्या समोर येतो. आशा बाळगतो की तुम्ही शांत चित्ताने ऐकाल आणि शेवटी आमच्या मताला दुजोरा द्या. कृपया तुमच्या मुलांना सायलेंट मोडवर ठेवा आणि मोबाईलला गडबड केल्यास त्याला धपाटे द्या. तर सहर्ष सविनय सादर करीत आहोत. अहो काय काय बघा काय ते काय सांगू तुम्हाला मित्रांनो, माझी व्यथा मलाच पाहिजे. काय सगळं वजन असेल. बस बस बस. अरे पण मी काय म्हणतो, हा महिलांचा डबा आहे ना, पण इथे एकही महिला दिसत नाहीये. काय डोकं आहे ना, अरे नाहीतर काय ती नुसती चिडचिड चिडची ना. अरे माझी साडी बघ, माझे दागिने बघ, हे बघ. किती शांतता वाटते काय, बरोबर की नाही? तुझ्या जीवनामध्ये बायकाचं महत्व नाहीये. बाई कशाला पाहिजे? अरे काय काय फरक पडतोय का? अरे एकटा जीव आपला समाशी काय म्हणतो नाही काय रे, बाईचं महत्व त्यांची जळती ना त्यालाच कळते. माझ्याबरोबर झालं ना, तुम्हाला काय सांगते, काय झालं काय एवढं. माझ्या या कार्ट्यांना अक्कललेले फक्त वाढले बघ अजून झोपली. अरे दिप्या, अरे गौऱ्या उलटे बाबा. हे आशिष अरे मी काय म्हणतो, मी ऑमलेट काढून ठेवलं ते खा, मला कामावर जायचं कळलं का काय. आणि हा मग झोपतो काय नेला. आणि आज महत्वाची गोष्ट सांगतो, आज दीपक तू भांडी घासायची, तू कपडे धुवायचे आणि तू जेवण नेहमीप्रमाणे आता जेवण करायचा विषय नको. आता मी निघतोय, कामाला जातोय. आणि हे आशिष ते ऑमलेट ठेवलं खाऊन ठेवलं आता निघतो. सांग कुठून चाललाय, दरवाजा इथे आहे ना, विसरून झाले.
करूया. हो चल. मी निघतो कशाला? किचन कडे. काय करतोयस? जेवण अच्छा, जेवण करतोयस. एक काम कर ना, का तू आज भांडी घास. का रे मी जेवण करतो. असं म्हणतोस का हा. अरे अरे काहीतरी मला कंटाळा झालाय सारखं जेवण करून. काहीतरी नवीन नाही येईल ना. काम कर. काय? तू भांडी घासतोय हा? मी भांडी घासतो तू कपडे धुतो. हे पण ठीक आहे. हा, चालेल मग. चालेल. मग चालू करा तुमचं मी जातो ना जेवण करायला. कशाला ये? हा? मी जेवण करणार. अरे आता काय कन्फ्युजन आहे यार काय करायचं एकदा सांगा रे. तू काय कर माहितीये? हा. तू जाऊन कपडे धु. हा? हा? मी जाऊन जेवण करतो. बरं ठीक आहे. हा. एक काम करतो काय? मीच जेवण करतो. व्हेरी गुड. Very good. ठरलं मग. ठरलं. तू काय करणार आहेस? कपडे धुणार. ठीक हा. आहे. एक काम कर. हा. जेवण बनव. हा भांडी धु. तू कपडे धु. मी आलो. जेवण बनवून मी कपडे हा अच्छा तू. आणि भांडी पण मीच. हा. तू बोलास ना हा एक काम हा. मी दोन काम हा. आणि हा काय काम. नाही. मी तुमचं लक्ष करणार ना. बाबांना कोण रिपोर्ट देणार की हे काम करतात की नाही व्यवस्थित ते. ए दादा हे असं नेहमी करतोस का तू. मग मोठा आहे ना मी. ए काय मोठ्या म्हणून काय प्रत्येक वेळी काय ऐकून घेणार का तुझं. ठीक आहे ठीक आहे ठीक आहे. जाऊ दे. हा बरं मी काय म्हणतो. बोल. आपण बसून बोलायचं. हा चालेल. बसणार रे. म्हणजे एन्झायटी नाही. हा बसणार आहे. ऐक. हा, बोल. मी काय म्हणतो. आपण एवढं घरातलं काम करतो. बरोबर राखतो. पण आपले बाबा काय करतात माहिती? अरे सकाळी सकाळी तो माणूस चपला घालतोय कुठेतरी बाहेर जातो. बाबा आहे आपला. हो बाबा हो. तो माणूस नाही तो बाप आहे. तेच बोलतो. बाबा बोललो बाबा. हा. अरे काय मला ना जोराची भूक लागली. पण नको आहे मला काही काम करण्याची इच्छा नाही आहे. पण मला पण नाही. हो ना हा. नको करे ना मग आज काय नाही बाबा जेवायचं काय जेवायचं बोलतोय. चल बाहेर जाऊन जेऊया. बाहेर जाऊन चल 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 चल. अरे पण पैसे कुठे आहेत? मगाशी मी तुझ्या पॉकेट मध्ये बघितले पैसे हरवले पाहिजे. येऊन येतो पण नाही. जेवण पण नाही केलं. अरे कपडे पण नाही धुतले रे पोरांनी. आणि भांडी हा ये साई ना था माझ्या पोरांना येऊ दे रे. काय रे खायला कपडे मला जेवण करायला सांगितलं. भांडी असं सांगितली. कपडे धुवायला सांगितले. करणार कोणते. करणार कोण? मला दिवसातून एक काम देतो. एवढं काम पण मला जमत ना. बाबा काय प्रत्येक वेळी आम्हीच करू. ए, कसे? सोड. तुझ्या हात का खराब करतोय. बाबा आम्ही रोज रोज राबतो. तुम्ही बस म्हटलं तर बसतो. उठ म्हटलं तर उठतो. तुम्ही म्हणाल तसं वागतो. सर्कशीतले सिंह आणि वाघ सुद्धा इतके वागत नसतील तितके. आणि सारखं सारखं आम्हाला हेर सांगणं लाथ मारणं हे बंद करा आता. आम्ही मोठे झालो कळतंय का तुम्हाला. बस बाबा आता सहन होत नाही. ए तुम्हाला यायचं असेल तर या. बाबा मी घर सोडून चाललो. दीपक दीपक थांब दादा मी पण येतो तुझ्यासोबत. मलाही नाही राहायचं इथे. मी पण जातो. अरे तुमच्याशिवाय आहे तरी कोण म्हणणार. या 3 मुलासोबत संसार टाकायचं म्हटलेलं. पोराला वैरी निघाली. बांधत नाही. अपमान द्यायला अपमान फक्त. बघायला होती माझी चूक आहे. माझी बायको प्रेग्नेंट होती.
त्यावेळेस मी तिचं अवर्षण केलं का तर तिच्या पोटात मुलगी वाढत होती. कदाचित आज मुलगी असती ना तर कदाचित असं झालं नसतं. तिने मला बघितलं असतं असा अपमान तरी सहन करावा लागला नसता. काय सारा देशमुख आहे पकवून गेला काय असं काय असतं का काय म्हणे जर मुलगी पाहिजे स्त्री पाहिजे बाई पाहिजे असेल तर काय नाही होते काय नाही म्हणे काय पण बाकी तुझं काय झालंय तुझं तुमचं काय झालं मी प्रोजेक्ट काय होतं आणि त्या वाट लागली अरे त्यालाच कळतं नाही काय झालं अरे काय सांगू तुम्हाला मित्रांनो आज मेरा फिल्म की रिलीज है आज मेरी फिल्म की रिलीज है आज मेरी फिल्म की रिलीज है आज मेरी फिल्म की रिलीज है. तर मित्रांनो आज माझा ड्रीम प्रोजेक्ट इथे पडद्यावर लागलेला आहे. हे बघा ते पोस्टर मी आज स्वतःहून इकडून नाही तिकडून तिकडून म्हणजे क्रिएटिव्हिटी माझी क्रिएटिव्हिटी सगळ्यांना दाखवणार आहे. तर आजचा जो हा शो आहे ना मित्रांनो सांगतो हाऊसफुल आहे. हाऊसफुल म्हणजे मी हिट डिरेक्टर करण जोहरकर आपला यश चोपडा यांच्या तोडीला जाऊन बसणार आहे. तुम्हाला माहितीये का मी कोणता पिक्चर बनवलाय? पिक्चर डायमंडी. ते तसा चांगला पिक्चर आहे त्या प्रौढांसाठी आहे लहान मुलांसाठी नाही. आता मी तुम्हाला सांगतो की आता प्रेक्षक बाहेर येतील आणि माझ्या स्वराक्षरा घेतील आणि माझ्यावर अशी फुलं उधळतील. वाट बघायला पाहिजे कारण पिक्चर अजून चालू आहे ना. आता जस्ट मध्यंतर संपलेला आहे आणि फिल्म पुढे चालू झालेली आहे. उलाला 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 मला असं वाटतंय यांनी माझी पिक्चर बघितली आहे. अरे गौरव इकडे तू माझा ड्रीम प्रोजेक्ट पिक्चर नटी पाहिलेला दिसतोयस. हा? तिकडे बघायला आलेलो प्रीमियरची तेव्हा काय बोललेला रे प्रीमियरचे पासेस तर नाहीच तिकिटाचे पैसेही दिले नाहीत म्हणे लाच पडून हकला झाला कोण आहे माहिती माहिती हा? मी काय बघितलं ना चल काही बघत नाही मी. मग तू हे गाणं कसं म्हणतोस? अरे मी तुझी स्क्रिप्ट वाचली होती ना मित्रा स्क्रिप्ट दिली होती खरं सांगतो काय स्क्रिप्ट दिली होती मित्राने. अरे कोण कोण तो एकता कपूरचा कोण तो भाऊ अरे तो तुषार रे. हा तो अरे हा तुषार नाही तो तुषार ना तो अरे आणि ते हे काय नसिरुद्दीन शाह. अरे तेच रे ठीक आहे ना. आणि तो आपला सिरियल नक्कीच साले पिक्चर सॉलिड गेला असणार. तू स्क्रिप्ट सॉलिड लिहिली होतीस यार. म्हणजे आता फक्त लोक बाहेर आली पाहिजे थिएटर मधनं आणि नंतर तुझे फोटो तुझा ऑटोग्राफ आणि मग तुझ्या दरवाजा पुढे उभी असलेली ती मर्सिडीज मित्रा. एक मिनिट काय झालं काय झालं हे काय होतं लॉक करायला विसरलो. हो प्रॅक्टिस आतापासून प्रॅक्टिस मस्त. पण तुला असं नाही वाटत का आता मर्सिडीज आली आहे हो का? मग
मलबार हिलला 3 मजली बंगला, त्या बंगल्याच्या गच्चीवर लॉन आणि त्या मोकळ्या लॉन वरती संध्याकाळी तू गाऊन घालून उभा आहेस. तुझ्या एका हातामध्ये सिगार आहे, त्याचे झुरके तू देत हवेत उडवतोयस. आणि दुसऱ्या हातात वाईनचा ग्लास. सुंदर हवा तुझ्या अंगावर खेळते आणि मित्रा तू गडबडी पंखा फास्ट. आणि बरोबर पंखा फास्ट. आणि मित्र एवढंच नाही तर आता हे सगळं आलं म्हटल्यावरती बोलायचं येणारच ना. बोलाय रे म्हणजे आता 50 तोळे वगैरे काय नाही रे, आता तो जमाना गेला. आता चांगले भरघोस 500 तोळे तुझ्या अंगावरती. तुझ्या अंगावरती 500 तोळे. मला दिसतात ना ते रेडचे शूज रे, आठवतं तुला? अरे काढ ते काढ जरा काढ. रेडचे शूज आहेत अजून, रेडचे शूज. ते शूज घालून तू त्या रेड कार्पेट वर चालतोय. तिकडे पण आणि तो रेमंडचा कोट, तो सुती मलाईदार कोट सुंदर, आणि त्यावरती बप्पी लहरी 2 सारखे 500 तोळे दागिने. अरे नाही होई. सगळे संपले की परत येतो. 30,000 रुपये. 31 किती झाले ना 30च्या आतमध्ये. फिल्मची लोक आता बाहेर गेली, वेळ तर संपत आलाय, 12 वाजत आले. हे बघ आता माझी फिल्म क्लायमॅक्स संपलेली आहे, फिल्मच संपलेली आहे. मला असं वाटतं. ओके. लोक आता अशी बाहेर येते हा आणि माझ्यावर अशी फुलं उधळते. अशी अरे अशी नाही, अशी 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 उघडतील. अशी पण उधळतील, अशी पण उधळतील, अशी पण उघडतील. हे नवीनच आहे रे. हे चांगलं आहे. पण तुला असं नाही वाटत का की फक्त फुलंच उधळतील? मग काय अजून काय उधळायला चपला? अरे फोटो राहिले ना, फोटो नको का? पेपरमध्ये जाहिरात यायला नको का? हाच तो दिग्दर्शक, हा मानव तो, हाच तो ज्याने अशी पिक्चर रेटिंग बनवलाय. दे माझे पैसे भूकत दे, माझे पैसे माझे पैसे भूकत दे. रात्री पोस्टर पाहिला घाई घाई, त्यावरती ती सेक्सी बाई. पोस्टर पाहिली सकाळी निघालो घाई घाई. अरे दे माझे पैसे भूकत पैसे फुकट गेले हो माझे. होतं सगळं चालायचं. पण काय झालं एवढं? तुम्ही कोण विचारणार रे मला? तुम्ही कोण मला विचारणार रे? मी प्रेक्षक आहे. प्रेक्षक तुम्ही? हो. अरे हा पिक्चर बघायला जाऊ नका रे. अरे हा पोस्टर आधी फाडा. काय हे लावलंय? अरे काहीतरी पाठपुरी माहिती फिरवा. पाठपुरी बाई फिरवा म्हणजे? हो पोस्टर मध्ये दाखवतात वेगळं, बघायला मिळतं वेगळं. मला सांगवा एकदा का मला असा चोपेल दाखवा. मला सांगतो टॅक्सी मध्ये जातो मी आणि सिनेमा हॉल मध्ये पॉपकॉर्न माहितीये 80 रुपयाला मिळतात. माझ्या बाबाने तरी 80 रुपयाचे पॉपकॉर्न खाल्ले होते का? माहित नाही. माहितीये म्हणजे तुमच्या बाबाने काय खाल्लं मला काय माहिती? एकदा का मला तो डिरेक्टर भेटू दे, सांगतो तुम्हाला असा मारीन ना, असा मारीन. थांबा 1 मिनिट. मला तो डिरेक्टर हवा. हा. हा काय तुमच्या आता राहता. ऐका माझं पूर्ण वाक्य ऐका. हा म्हणजे त्या पोस्टरवरती बघा तिकडे ते नाव लिहिलंय ना खाली आशिष पाटील, तो डिरेक्टर आहे. अरे फाड़ा है पोस्टर. कसला डिरेक्टर? चैन से सुनाए तो चाँद जाओ, वरना ये फिल्म ही मत देखो.
हा. तू तरी माझी फिल्म बघ ना आणि तुझ्या सगळ्या मित्रांना सांग, तुझ्या फॅमिलीला सांग आणि सगळ्या नातेवाईकांना, शेजाऱ्या पाजाऱ्याला सगळ्यांना सांग. अशी बात नाही, चल. साला मी जेव्हा विचारायला आलो प्रीमियरचे पासेस तेव्हा तू नव्हतंस मला, तिकडे सुद्धा दिली नाहीस आणि असले घाणे मूवी बनवलेस तू. तो बघ पहिला प्रेक्षक गेलाय, असे सगळे येतील आता. असला पिक्चर दाखवणार मला तू, असं फिल्म बनवतोस तू, हे समाज प्रबोधन करतोस तू. अरे लाज वाटते मला तुला मित्र म्हणण्याची. पिक्चर तर फार दूरची गोष्ट आहे. चल. गौरव, अरे गौरव थांब रे, मला समजून घे रे. अरे माझ्या पिक्चर मध्ये स्त्री हिरोईन नाहीये, हा तर माझा गुन्हा आहे. अरे या लोकांनी स्त्री म्हणून हत्या केली म्हणून मला मुलगी मिळाली, हिरोईन मिळणार कशी? म्हणून मी एका पुरुषाला स्त्रीचा वेश घालून हिरोईन बनवला. अरे मी माझा घरदार आणि माझा बँक बॅलन्स सगळ्यांचा वाटोळा करून एक फिल्म बनवली, काहीतरी वेगळा देण्याचा प्रयत्न केला, पण मला काय मिळालं? शून्य, फक्त शून्य. ही फिल्म बनवली मी, ही फिल्म बनवली. अरे दीपू, दीपू, अरे कसा आहेस मित्रा? दीपू, काय करतोय? कसा आहेस मित्रा? किती छान दिवस होते ना रे. आपण मजा करायचो, त्या कॅम्प फायर, त्या पिकनिक, किती मस्ती करायचो ना रे आपण. असंही मस्ती करतो. मला नाही माहित. एक विचारू का? नाही म्हणजे कदाचित जे मला वाटतंय, जे मला जाणवलंय ते चुकीचंही असेल, पण मित्रा तुझा स्पर्श आता मैत्रीचा राहिलेला नाहीये. बदललायस ना? होय, मी बदललो. या समाजाने बदलवलंय, या परिस्थितीमुळे बदललोय मी. बस यही अपराध में बार बार करता हूँ. आदमी हूँ, आदमी से प्यार करता हूँ. एवढं झालं तरी काय? आठवतो मला तो काळा कुठला दिवस. चाय पीવાનું અને જલેબી ફાફડા ખાવાનું. सही बात છે, सही बात છે. અહીંયા બે अरे आशिष भाई, अरे दिनू भाई, अरे नहीं, અરે બેસ રે. अरे कितना शर्माता है. नहीं, मुझे जाना है. किधर? अरे लड़की देखने जाना. हाँ, लड़की? अरे लड़की में क्या रखा? हाँ, अरे असली मजा तो. नहीं मतलब अरे बहुत
ए गोट्या एक स्पेशल वाली आण रे आपली अपनी वाली लाना दूसरी वाली नहीं लाना स्पेशल आदमी है स्पेशल बोले तो अरे क्या यार तू अपना स्पेशल दोस्त है ना तो तेरे लिए स्पेशल हाँ हाँ और बाकी बस बाकी तू एकदम हाँ थोड़ा बहुत करता हूँ ऐसा हाँ अभी नौकरी धंधा कैसा चल रहा है धंधा नौकरी का तो कभी कुछ पता नहीं है धंधा बाकी काफी अच्छा है हाँ हमारा भी धंधा अच्छा है क्या मालूम है हम दोनों पार्टनर है ना तू जानवर तू चाय अरे पिया 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 अरे पी धीरे धीरे यार शर्मा मत यार हाँ दोस्त है यार तू यार हाँ पी रहा हूँ पिवाडू एक कभी बोल रहे पीवारो यार अभी कितने पी होने खत्म हो गया यार चलो जाता हूँ मैं क्या जाता है इधर जा, अरे बैठ थोड़ी देर बात करते अरे गौरव भाई अरे मुझे चक्कर सा आ रहा हाँ एक गोटी है क्या मिला है मैं ये जाओ तेरे गोटेला नहीं उसको मत पीओ मेरे घर निकल जाता हूँ अरे अबे तू कहाँ नाला सोपारा जाएगा अभी चल मेरे घर पे इधर पास ही में है नहीं नाला सोपर इधर ही है। को टेंशन ले रहे तो शर्मा नहीं यार अरे तू अपना दोस्त है अरे सुनो हाँ? अरे तू अपना दोस्त है चल 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 उसको चल इधर आ इधर इधर सामने ही है अबे इधर नहीं ओ आ गया वो वो देखे आगे सामने आ गया एक मिनट क्या हुआ मजा है क्यों बड़ा छू हाँ? पहले जाओ जलसा छे वजन नाही लुलू अरे मेरे को भी अंदर आना है यार अरे रुक रे अरे क्या रुके 2 घंटा हो गया हाँ ठीक है आजा हाँ लाइट गे रे लाइट पाहिलं तुम्ही आज एक एक करून माझा मित्र मला सोडून गेला मी हे सगळं बघितलं तो कोणता ट्रेनचा डबा नव्हता तो होता काळाचा पडदा
स्त्री म्हणजे उपभोगण्याची मशीन नाही आहे रे. तिच्या त्यागाचा आणि प्रेमाचा आपण आदर केला पाहिजे. माझ्या मित्रांनी जर त्या पहिल्या मित्रांनी जर त्याच्या मुलीचा जन्म पुण्यात तिचा गळा दाबला नसता गर्भातच, तर आज कदाचित तिने त्याचा घर सांभाळला असता. त्याची बायकोही कदाचित जिवंत असली असती त्यासोबत. जिच्या आधी पाण्याची गोडी ती जगाला उभारी असे पद्यपूर्ण केले यार. आपल्याला आई चालते, बहीण चालते, प्रेयसी चालते, पत्नी चालते, मुलगी का नको? का नको मुलगी? बघा स्वतःच्या मनाला विचार, मिळेल उत्तर तुम्हाला. कुठेतरी थांबलं पाहिजे. आता वेळ निघून जाण्याआधी सावरा, नाहीतर एक फार मोठं संकट आपल्या समोर येऊन उभे. बहुपतीचं, बहुपतीचं. बहुपती म्हणजे एका स्त्रीला एकापेक्षा जास्त पुरुषांचे एकाच वेळी लग्न करावं लागेल आणि मग त्यांचं घर, संसार सगळं सांभाळावं लागेल. त्यांच्या मानसिक, शारीरिक, सामाजिक गरजा तुला वेळोवेळी पूर्ण कराव्या लागतील. करू शकेल का? तुम्ही तिच्या जागी असाल तर कराल का? बघा विचार करून. अरे विचार करणंच किती अमानवी आहे यार. माझ्या मित्रांनी तुम्हाला समजवण्याचा वेळोवेळी प्रयत्न केला, किंवा मला सुद्धा केला आहे, पण मला ते कळत नव्हतं. स्त्रीचं महत्व पटलं मला. तुम्हाला पटलं असेल तर बघा, चांगलंय. इतरांना नाही सांगा तुम्ही. स्त्रीला आपल्या पायातल्या वाणा समजणाऱ्या पुरुषाने आजच्या स्त्रीने दाखवून दिलं की ती पुरुषाच्या मागे राहिलेली नाही तर पुरुषाच्या पुढे राहतीये. स्त्री दाक्षिण्य नुसतं म्हणतो आपण, बाकी काही नसतं. भारताच्या स्वातंत्र्य संग्रामात स्त्रियांनी फार मोठी कामगिरी पार पाडली. स्वर्गात महालक्ष्मी, भूलोकात लक्ष्मी आणि घरात गृहलक्ष्मी अशा विविध नावांनी श्री महालक्ष्मी माता ओळखली जाते. आणि मग त्या गृहलक्ष्मीला आपण जर जन्माला घातलं नाही तर ती मोठी होऊन दुसऱ्याच्या घरातली गृहलक्ष्मी कशी बनेल? वेळ आहे, आपण विचार केला पाहिजे. आज नाही तर कधीच नाही मित्रांनो. बघा बघा विचार करा. अरे लहानपणापासूनच आपल्याला सावरणं, आपलं दुखणं पूर्ण काढणारी, आपल्याला लहानचं मोठं करणारी आपली आई ही एक स्त्रीच असते ना. आपल्याला छान छान गोष्टी सांगणारी आपली आजी ही सुद्धा एक स्त्रीच असते. काही चुकलं तर हक्काने कान धरणारी आपली बहीण ही पण एक स्त्रीच असते ना. आपलं पाऊल चुकीच्या मार्गाला पडते असं वाटू लागलं तर आपल्याला काही तारुण्यात सांभाळणारी आपली प्रेयसी किंवा आपली मैत्रीण ही सुद्धा एक स्त्रीच असते. लग्नानंतर आपल्या सुखदुःखात आपल्या पाठीशी खंबीरपणे उभी राहणारी सुद्धा एक स्त्रीच असते. अरे अरे एकच काय, आजचा समाज तुम्ही जिच्याकडून वंशाची अपेक्षा करता तो कोण देणार? स्त्रीच ना. अरे
काळाची खरी गरज आहे. अरे जे विज्ञान आपल्याकडे आहे, जे तंत्रज्ञान आपण वापरतोय, जी सोनोग्राफी, त्याचा गैरवापर करू नका रे. समजा आता तरी. अरे त्या छोट्या चिमुकलीला जन्म देऊन बघा तिच्या त्या चिमुरड्या पावलांनी तुमच्या घरात किती आनंद येतोय ते. लक्ष्मीची पावलं तुमच्याकडे नाचून मी एक खूप छोटा कलाकार आहे आणि माझे सहकलाकार मित्र, आज आम्ही एक ज्वलंत विषय घेऊन तुमच्या समोर उभे राहिले. तुमच्यापर्यंत आमचं बोलणं पटलंय की नाही, तुम्हाला कळलंय की नाही, हे आम्हाला ठाऊक नाहीये मित्रांनो. पण आम्हाला एक कलाकार म्हणून या जबाबदारीने तुमच्यापर्यंत नेहमी काही ना काही पोहोचवायचं असतं. आज तो क्षण आला, आज ती वेळ आली, म्हणून आज तुमच्या समोर उभा राहिलोय. मी पण तुमच्यातच एक आहे. फक्त फरक एवढाच आहे की माझ्या तोंडाला रंग लागलाय. आम्ही सर्व कलाकारांनी एक शपथ घेतली आणि मला वाटतं ती तुम्हीही घ्यावी. निदान आमच्या घरात तरी असं काही होऊ देणार नाही. आणि तुम्हालाही हे पटत असेल तर उभे राहा. आज आम्हाला यापुढे हा ऍप संपल्यानंतर विसरून जाऊ नका. अरे काळाची गरज आहे की हे तुमच्या मनात बिंबवायचं होतं आम्हाला, म्हणून आम्ही इथे आलो. बघा, विचार करू, जमत असेल
महत्वाचा माणूस आहे.